एकदा दीदी मला म्हणाल्या की मी आज भरली वांगी कशी करते पहा. आणि म्हणून मला त्या किचनच्या किचनपर्यंत स्वयंपाकघरापर्यंत मला त्या घेऊन जात होत्या. आणि त्यांच्या काय डोक्यात आलं माहिती नाही, पण त्यांनी स्वतःच्या चपात्या काढल्या आणि मला घालायला दिल्या. त्यावेळेला माझ्या छातीमध्ये एक गोड कळ उमटली. वाव म्हटलं, दीदींच्या सपातांमधून मला त्यांचे स्वर लाभले तर किती मजा येईल असे माझ्या मनात अशी वीज लक्कन चमकून गेली. नंतर मी आत गेले तर तिथे त्यांची जी मदतनीस होती तिने कांदा चिरून ठेवला होता, वांग्यांना छेद घालून ठेवले होते, वेगवेगळ्या मसाल्याच्या बाटल्या काढून ठेवल्या होत्या. आणि मला उत्कंठा होती की आता दीदी कशा बनवत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या बाटल्यांमधून थोडे थोडे मसाले काढले, सगळे असे त्या गोबऱ्या हाताने असे मिक्स केले आणि त्या छेद भरलेल्या याच्यात घातले. गॅस शिलगावलेला होताच ऑलरेडी, सगळी रेडी तयारी होती सगळी. त्यांनी घातलं आतमध्ये, त्याला छान बारीकशा दोरीने बांधलं आणि अलगद त्या कढईमध्ये त्या तेलात ती उतरवली. ही बघा मी भरली वांगी केली. आणि मला इतकी गंमत वाटली. अरे म्हटलं की कवी एखादी कविता लिहितो, गाणं लिहितो, एखादा संगीतकार त्याला सजवतो, एखादा अरेंजर त्याला जसा हिरा कोंदणात बसवावा तसा तो संगीतकार त्याला कोंदणात बसवतो त्या गाण्याला, तेव्हा ते गाणं चमकायला लागतं. पण सर्वात महत्त्वाचा भाग कुठला आहे, तो गायिकेचा आहे, दीदींचा आहे. की त्या ज्या प्रकारे त्या शब्दाचा उच्चार करतात, लाऊड सॉफ्ट, ह्या ज्या काही भावना असतात त्या सगळ्या भावना त्यांच्या त्या मिक्स करण्यामध्ये आल्या की किती प्रमाणात किती काय काय घालावं. आणि फायनली ते गाणं इतकं सुंदर सजून बाहेर येतं. ही प्रक्रिया याच भरली वांगीप्रमाणे असावी नाही का, असं माझ्या मनात आलं.